नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, भारतीय लष्कर उपप्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अरुण कुमार वैद्य, पर्याय क्रमांक 2 दलवीर सिंह, पर्याय क्रमांक 3 मनोज मुकुंद नरवणे व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 खडकवासला, पर्याय क्रमांक 3 बेंगलोर, पर्याय क्रमांक 4 देहरादून। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था खडकवासला या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतीय राष्ट्रीय लष्करी अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 देहरादून, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नाशिक, पर्याय क्रमांक 4 नागपूर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 देहरादून या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय अकादमी आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 JP नड्डा, पर्याय क्रमांक 2 अमित शहा, पर्याय क्रमांक 3 राजनाथ सिंह, पर्याय क्रमांक 4 रावसाहेब दानवे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 JP नड्डा हे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 5, भारतीय जनता पार्टी या पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चंद्रकांत पाटील, पर्याय क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस, पर्याय क्रमांक 3 नारायण राणे व पर्याय क्रमांक 4 आहे सुधीर मुनगंटीवार। तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारित मंत्रिमंडळामध्ये नारायण राणे यांच्याकडे कोणत्या खात्याचा पदभार देण्यात आलेला आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे। या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वस्त्र उद्योग, पर्याय क्रमांक 2 जलसंपदा, पर्याय क्रमांक 3 कायदा व न्याय व पर्याय क्रमांक 4 आहे लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लघु सूक्ष्म मध्यम उद्योग या खात्याचा कारभार नारायण राणे यांच्याकडे देण्यात आलेला आहे नवीन केंद्रीय विस्तारित मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये। प्रश्न क्रमांक 7, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पीयूष गोयल, पर्याय क्रमांक 2 किरण रिजिजू, पर्याय क्रमांक 3 रावसाहेब दानवे, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रावसाहेब दानवे। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत रावसाहेब दानवे। तर केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव। केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव, तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत रावसाहेब दानवे। प्रश्न क्रमांक 8, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दत्तात्रय भरणे, पर्याय क्रमांक 2 वर्षा गायकवाड, पर्याय क्रमांक 3 धनंजय मुंडे, पर्याय क्रमांक 4 नवाब मलिक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। वर्षा गायकवाड या हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तर नवाब मलिक हे परभणी या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। पालकमंत्री या विषयावर एकतरी प्रश्न विचारला जातो, तर दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, वर्षा गायकवाड हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री, धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 9, सन 2019चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बाबा कल्याणी, पर्याय क्रमांक 2
आदर पुनावाला, पर्याय क्रमांक 3 सायरस पुनावाला व पर्याय क्रमांक 4 आहे 2 व 3. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाबा कल्याणी. बाबा कल्याणी यांना सन 2019चा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर सायरस पुनावाला यांना 2021 म्हणजे चालू वर्षाचा लोकमान्य टिळक हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 3 नाशिक, पर्याय क्रमांक 4 सोलापूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद. औरंगाबाद या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे ही औरंगाबाद, नागपूर व पणजी या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य संख्या आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 78, पर्याय क्रमांक 2 288, पर्याय क्रमांक 3 19 व पर्याय क्रमांक 4 48. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 288 एवढी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे ती विधान परिषदेची संख्या आहे. 78 एवढी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. जो पर्याय क्रमांक 3 आहे ती महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 एवढे सदस्य निवडून दिले जातात. तर पर्याय क्रमांक 4 48 एवढे महाराष्ट्र राज्यातून लोकसभेवर सदस्य निवडून दिले जातात. प्रश्न क्रमांक 12 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कोपरगाव, पर्याय क्रमांक 2 श्रीरामपूर, पर्याय क्रमांक 3 अकलूज, पर्याय क्रमांक 4 प्रवरानगर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रवरानगर. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर येथे सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14 भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पर्याय क्रमांक 2 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, पर्याय क्रमांक 3 अर्जुन पुरस्कार, पर्याय क्रमांक 4 द्रोणाचार्य पुरस्कार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारत देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. यापूर्वी म्हणजे 2021 या वर्षाच्या पूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार होता. परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामांतर करून त्याचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केलेले आहे. म्हणून येणाऱ्या परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला गेला की भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता, तर त्या प्रश्नाचे उत्तर असेल मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 15 कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद. औरंगाबाद या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत. औरंगाबाद या महसूल विभागात एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 16 मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड. उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 17 साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कुसुमाग्रज, पर्याय क्रमांक 2 गोविंदाग्रज, पर्याय क्रमांक 3 केशवसूत व पर्याय क्रमांक 4 आहे केशवकुमार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोविंदाग्रज. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव गोविंदाग्रज हे आहे.
प्रश्न क्रमांक 18, भारतामध्ये 29वे राज्य कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड, पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड, पर्याय क्रमांक 3 झारखंड व पर्याय क्रमांक 4 आहे तेलंगणा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेलंगणा. तेलंगणा हे भारतातील 29वे राज्य आहे. आत्ता सध्या भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश व 28 राज्य आहेत. हे देखील नीट लक्षात ठेवा. परंतु जे नवीन राज्य निर्माण झाले होते ते 29वे होते आणि ते होते तेलंगणा. परंतु आत्ता एकूण 8 केंद्रशासित प्रदेश व 28 राज्य आहेत. प्रश्न क्रमांक 19, राज्यसभेचे सभापती कोण असतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती व पर्याय क्रमांक 4 आहे केंद्रीय कार्यमंत्री. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. सध्या व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे सभापती आहेत. राज्यसभेचे सभापती असून ते आपल्या भारतीय देशाचे उपराष्ट्रपती देखील आहेत. जे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती असतात तेच राज्यसभेचे सभापती असतात. म्हणून व्यंकय्या नायडू हे सध्या राज्यसभेचे सभापती आहेत. प्रश्न क्रमांक 20, त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बिप्लब कुमार देव, पर्याय क्रमांक 2 माणिक सरकार, पर्याय क्रमांक 3 बाबुल सुप्रियो, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिप्लब कुमार देव हे त्रिपुरा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 21, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केंद्र सरकार, पर्याय क्रमांक 2 राज्य सरकार, पर्याय क्रमांक 3 आहे सर्वोच्च न्यायालय व पर्याय क्रमांक 4 आहे भारतीय संसद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारतीय संसदेला घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 22, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर, पर्याय क्रमांक 2 आहे गोपाळ कृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 3 आहे गणेश आगरकर व पर्याय क्रमांक 4 आहे महादेव गोविंद रानडे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सरपंच, पर्याय क्रमांक 2 उपसरपंच, पर्याय क्रमांक 3 ग्रामसेवक, पर्याय क्रमांक 4 पोलीस पाटील. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रामसेवक हा खेडेगावातील जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य करतो. प्रश्न क्रमांक 24, भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त झाला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 16, पर्याय क्रमांक 2 18, पर्याय क्रमांक 3 20 व पर्याय क्रमांक 4 आहे 25. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18. भारतामध्ये मतदानाचा हक्क हा वयाच्या 18व्या वर्षानंतर प्राप्त होतो. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 25, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 35, पर्याय क्रमांक 2 34, पर्याय क्रमांक 3 36 व पर्याय क्रमांक 4 आहे 32. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 36. महाराष्ट्र या राज्यामध्ये सध्या 36 जिल्हे आहेत. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे होते, परंतु पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जर कोणी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.